सांगली महापालिका स्थायीच्या बजेटमध्ये योजनांची खैरात. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 93 कोटींची वाढ. महासभा तहकूब. 1 एप्रिलला होणार चर्चा. सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता 2026-27 या वर्षाचा 1173 कोटी 6 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. आणि यात क्रीडांगणाचा विकास, मुक्यांच्या जागी फूड पार्क, मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी, साई आणि शिवसृष्टी वाचनालय, भाजी मंडई, संग्रहालय अशा विविध योजनांची खैरात करण्यात आली आहे. आणि या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सदस्यांना 3 ते 4 दिवसांचा कालावधी द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केली आहे. आणि त्यानुसार महापौर सूर्यवंशी यांनी आजची सभा तहकूब करीत 1 एप्रिल रोजी अर्थसंकल्पावर चर्चेसाठी सभा घेण्याचे जाहीर केले. स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी महापालिकेचे 2026-27 बजेट सर्वसाधारण सभेला सादर केले. आयुक्त सत्यम गांधी 1065 कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात 93 कोटीची वाढ करून 1173 कोटी जमेचे, 1116 कोटी खर्चाचे, 46 कोटी 30 लाख रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडला. घरपट्टीच्या उत्पन्नास 16 कोटी 66 लाख कोटी, नगररचना 2 कोटी 75 लाख, रस्ते चर दुरुस्ती 14 कोटी, जमीन आणि शेतसारा मुद्रांक अनुदान 1 कोटी, खुल्या जागांपासूनचे उत्पन्न 1 कोटी, मीटरने पाणी पुरवलेला आकार 6 कोटी, यासह मक्तेदार नोंदणी शुल्क, जलसिंचन शुल्क, प्रवेश फी, विलंब आकार, रस्ता खुदाई आकार यातून 44 कोटी 60 लाख रुपयांची वाढ अपेक्षित धरलेली आहे. तसेच अमृत 3 कोटी 0 योजनेतून 50 कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.